नमस्कार. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल जे घडलं ते ऐकून कुठल्याही आईबापाच्या काळजाचा थरकाप उडेल. अवघ्या 23 महिन्याचं निष्पाप लेकरू, ज्याला अजून आपली वेदनाही नीट सांगता येत नाही, त्याच्यावर प्री स्कूलमध्ये असा हल्ला होतो. त्याच्या चिमुरड्या शरीरावर अनेक ठिकाणी चावे घेतले जातात. ते बाळ तिथे रडत होतं, ओरडत होतं. मग तिथला पगारी स्टाफ आणि व्यवस्थापन काही झोपलं होतं का? आज महाराष्ट्रामध्ये डे केअर आणि प्री स्कूल हा शिक्षणाचा किंवा संगोपनाचा विषयच राहिलेला नाहीये. तो काही लोकांसाठी निव्वळ धंदा आणि बिझनेस बनलाय. पालक घराबाहेर पडताना आपल्या काळजाचा तुकडा या केंद्राच्या भरोश्यावर सोडून जातात आणि बदल्यात त्यांच्या पदरात काय पडतं तर मुलांच्या अंगावरच्या जखमा. सरकारने पाळणा घरांसाठी 2017ला परिपत्रक काढलं होतं. 25 एप्रिल 2025ला प्री स्कूल नोंदणीचं पोर्टल आणलं आणि मग हे नियम काय फक्त कागदावरच राहिलेत का असा प्रश्न पडतोय. संभाजीनगरची ही संस्था त्या पोर्टलवर नोंदणीकृत होती का? तिथल्या कर्मचाऱ्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालं होतं का? तिथे नियमानुसार CCTV आणि कर्मचारी विद्यार्थी गुणोत्तर होतं का? आणि जर नसेल तर वर्षभरामध्ये तिथलं प्रशासन काय डोळ्यावर पट्टी बांधून बसलेलं? माझी सरकारकडे मागणी आहे, नुसती परिपत्रकं काढून मुलं सुरक्षित राहणार नाही, तर राज्यातील प्रत्येक खाजगी डे केअर आणि प्री स्कूलचं तातडीने विशेष सुरक्षा ऑडिट झालं पाहिजे. जे केंद्र विनापरवाना आणि नियमाचं उल्लंघन करून चालते त्यावर तात्काळ टाळं ठोकून संचालकांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. प्रत्येक पाळणाघरात CCTVचा लाईव्ह ॲक्सेस पालकांना देणं अनिवार्य केलंच पाहिजे. हे सर्वसामान्यांचं सरकार. इथे निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. संभाजीनगरच्या दोषींवर कठोर कारवाई होईलच, पण संपूर्ण राज्यातील डे केअरची यंत्रणा सुधारल्याशिवाय आम्ही कोणी स्वस्थ बसणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.